एडीएस का ग जरा? ऐकून तर घे ना, मी काय नाही केलं. मी तर सुष्मिता बाळा, अगं हे शिकवलं का आम्ही तुला? हा, इतकी टोकाची भूमिका का घेतलीस तू? तुला काय झालं होतं? हा, तुला काही खूपच होतं तर एकदा माझ्याशी बोलायचं ग. अरे पण मला बोलू तर द्या ना, तुम्हीच सगळे बोलत सुटलात. जीव देताना तुला घरच्यांचा विचार नाही आला का ग? हे असं काय? हा, झालं तुमचं? आता मी बोलू फायनली. बोल 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 बोल. मी जीव देत नव्हते, मी ऑडिशन रेकॉर्ड करत होते. ते काय, समोर मोबाईल पण ठेवलाय. तुम्हाला इतकं मेलोड्रामा करायची काही गरज नव्हती. मी ऑडिशन रेकॉर्ड करत होते आणि मम्मानी सगळं येऊन खराब करून टाकलं. अरे देवा, अगं हे कसलं ऑडिशन ग? हा, गळ्याला फास लावून ऑडिशन? काय काय आहे? मी काय करू बाबा, ते रिअल कॅरेक्टर रिअल वाटलं पाहिजे ना, म्हणून मी सगळे इक्विपमेंट्स वापरले. तर मम्मानी येऊन सगळं खराब केलं ना. काय करत होते एवढं रिॲक्ट करायची? मग तुला मंदा, मूर्ख कुठली? आमचा जीव गळ्याशी आला होता. अगं इतका अतिरेक कोण करतं सुष्मिता? गळ्यामध्ये फास लावून ऑडिशन? या रिअल फील्डच्या नादात तुला जर खरंच काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं सांग ना? काय केलं असतं आम्ही? मी काय करू रे दादा? तुम्हाला ना कोणालाच आयडिया नाहीये. मी खूप डेस्परेट झाली. मी ना रोज ऑडिशन्स देते पण कुठेच काही होत नाहीये. पण मला वाटलं की या ऑडिशन मध्ये तरी काहीतरी वेगळं करूया, काहीतरी हटके वाटलं पाहिजे, म्हणजे समोरचा बघेल तरी आपला व्हिडिओ. अगं याला हटके म्हणत नाहीत ग, याला मूर्खपणा म्हणतात. सुश, हे बघ मी तुला सांगितलं होतं ना, काही दिवसापूर्वी मी असंच एका जीव द्यायला गेलेल्या मुलीला वाचवलं होतं. आणि तिची सुद्धा अशीच कारणं होते का की माझं काही होत नाही आयुष्यात, किंवा मला सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळत नाहीयेत, मला लाईक्स मिळत नाहीये. आता तूच सांग मला, जर मी तिच्यासाठी तुला असं बघितलं तर मला कसं वाटलं असेल? सांग ना, कसं वाटलं असेल मला? जीव देतच नव्हते ना. अगं पण स्टूलवर चढली होतीस ना. मला सांग, स्टूल कलंडला असता किंवा काही ऍक्सिडेंट झाला असता आणि हे असं काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं सांग ना? जीवाची रिस्क नाहीये का यात? मग मला सांग, एवढं स्वस्त वाटतं का तुला आयुष्य, ही अशी रिस्क घ्यायला? तुमच्या पिढीचा ना हाच प्रॉब्लेम आहे ग सुश, हाच प्रॉब्लेम आहे. मनासारखं काही झालं नाही, तुम्हाला ना सगळं चटकन आणि पटकन हवं असतं. हो, मनासारखं काही झालं नाही की टोकाची भूमिका घेता तुम्ही. मुलगा किंवा मुलगी नाही म्हणाली की घे नस कापून, जॉब नाही मिळाला की खा कसल्या तरी गोळ्या. अरे असं कसं चालेल? म्हणायला ना, नुसते म्हणायला तुम्ही तरुण आहात, पण अंगामध्ये दम नाही आमच्यासारखा सुद्धा. तुमचं सगळं आयुष्य ना तुम्ही ते सोशल मीडियामध्ये बंद करून टाकलंय. कसल्या तरी सतत रील्स बघत असता आणि मेंदू कुजवून घेत असता. स्वारीचा प्रश्न नाही रे बाळा, तुझी काळजी वाटते ग आम्हाला. हो अगं, तुझ्यासारख्या मुलींनी किंवा मुलांनी या वयात जे करायला हवंय ना ते तुम्ही करतच नाही. अगं कधीतरी पहाटे उठावं, निसर्गाच्या सानिध्यात जावं, गड किल्ले चढावे. बघ एकदा स्वच्छ हवेमध्ये गड चढ कुठला तरी. मग या सोशल मीडियामुळे तुमच्या मनावर जो ताण आलाय ना, तो सगळा थकवा ताण सगळं निघून जाईल. तुमच्या भाषेत ते काय म्हणतात ना, डिटॉक्स होऊन जाईल तुमचं मन सुद्धा. सुश, हे बघ, हे तुझं जे वय आहे ना, त्यात सगळं खूप कन्फ्युजिंग वाटतं. पण तुझ्या जर काही मनात खुपत असेल ना तर ते आमच्याशी बोल. आपण सगळे एकत्र मिळून फिगर आउट करूयात ना. हा, हे बघ, असं प्लीज काही करू नकोस. तुला कळतं नाही, ह्या सगळ्यांनी खूप डिप्रेशन येतं अगं. मला माहितीये बाबा, मला कशात आनंद मिळतो. फक्त ऍक्टिंग. अरे बाळा, कर ना तू ऍक्टिंग, कर, जरूर कर. तुला ते आवडतं हे मला माहिती आहे, पण ते सगळं छंद म्हणून कर. अगं काहीतरी करिअरचा पण विचार कर ना जरा. हा, अगं ऍक्टिंग मध्ये सगळेच यशस्वी होतात असं नाही. आपल्या नंदूकडे बघ, तिने स्वतःला कसं एक्सप्लोर केलं, अभ्यास केला, मेहनत केली, PhD केली तिनं. अगं रात्र अभ्यास करायची ती, तेही नोकरी करून.
तिला काही कमी अडचणी आल्या होत्या का? पण तिनं प्रयत्न सोडले नाहीत. तिने शेवटी यश मिळवलंच, डॉक्टरेट केलीच तिनं. आणि नंदूताईच कशाला? तुझ्या दादाकडे बघ, रोहननी आता नवीन स्टार्टअप सुरू केलाय. ते त्याचं ध्येय होतं. तू सुद्धा असंच काहीतरी कर ग, अभ्यास कर, काहीतरी कर. असं काहीतरी कर की ज्याचा तुला स्वतःलाच अभिमान वाटायला हवा. सुष्मिता, अरे बाळा, आयुष्य आहे यासाठीच असतं. आयुष्यातला प्रत्येक आनंद तुला मिळेल. फक्त तू निराश होऊ नकोस, धीर सोडू नकोस, प्रयत्न करत राहा. आम्ही सगळे, आपलं सगळं कुटुंब तुझ्या बरोबर आहे बाळा. तुझ्या पाठीशी आहोत आम्ही. असं 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 नाही करायचं बाळा, असं नाही करायचं. वहिनी, अहो बाहेर कसलं उकडतंय ना. हो ग. अरे होच, तुला मुंबईच्या उकाड्याची सवयच नसेल ना. नाही ना, पण आमच्या गावाकडे पण तेवढंच गरम होतं. पण इकडे तर जाम घाम निघतो. पण डोंट वरी, आज उद्यामध्ये येईल पाऊस असं दिसतंय तरी. हो, अहो मला तर पाऊस जाम आवडतो. तुम्हाला आवडतो का पाऊस? अहो वहिनी, आवडतो का पाऊस? खूप आवडतो. ठरलं मग, आता पहिला पाऊस पडला ना की आपण दोघींनी मनसोक्त भिजायचं. बरं, अरे कामं संपवूया सगळी. अहो हे काय झालंच की, आवरतच आलंय. हो खरंच की झालंय. माझं सॅलड झालं की सगळेच डबे होतील नाही का. भाजीचा भाकरीचा डबा भरून झालाय ना. हो हा, मग आता तेवढं झालं ना की जरा बोलमध्ये सर्व कर. हो. अय्यो वहिनी, अहो अंशुमन साहेबांची स्मूदी बनवायचीच राहिली, पण ती मी बनवेन, त्यांना आवडते तशी. त्यांना कशी आवडते हे तुला कसं काय माहिती? ते मी सगळं लिहून घेतलंय ना, मी आले तेव्हा. हे बघ शिंगी, तुला अशा सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायची काही गरज नाहीये. बाकी स्टाफही आहे घरात, त्यामुळे अंशुमनला काय हवं नको ते बाकीचे बघतील. सगळा भार असा स्वतःवर घेत जाऊ नकोस. थोडा अभ्यासावर पण वेळ खर्च करत जा. हो वहिनी, अहो ते झालंच, पण मला वाटलं की मला सगळी कामं शिकून घेतली पाहिजे ना, म्हणून मग ते मी. नाही, बाकी कामं तर तू घेस शिकून, पण आपल्या घरात काही असं कामं करणाऱ्यांचा तुटवडा नाही आहे. त्यामुळे अंशुमनच्या बाबतीत सगळ्या गोष्टी तू केल्या पाहिजेस असं काही गरजेचं नाही आहे. हो. अय्यो वहिनी, अहो पहिला पाऊस येईल असं वाटतंय. आपण जाऊया ना बाहेर भिजायला. अगं थांब, कामं संपू दे. अहो नाही ना, कामं मी आवरेन ना, मी आहे की. चला ना पटकन पटकन शिंगी. येऊ. चिंकी प्रॉमिस. चला चला चला, पटकन अगं. येऊ ना.